अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा राज्यभरामध्ये नव्हे तर देशभरामध्ये साजरा केला जातोय। आपण बघतोय पुणे शहरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने अतिशय उत्साहाच्या भरात शिवजयंती साजरी केली जाते। मी आता पुण्यातल्या शिवाजीनगर गावठाणामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात उभी आहे। आपण बघतोय या ठिकाणी जे सुभेदारांचे रथ असतात त्या रथांचं आगमन इथे होताना पाहायला मिळतंय आणि अतिशय उत्साहाच्या भरात खरं तर पुणेकरांकडून सुद्धा या रथांचं स्वागत केलं जात आहे। आपण बघतोय या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक तरुण मंडळाच्या वतीनं शिवजयंतीचा सोहळा जो आहे तो सगळ्यात साजरा केला जातोय आणि येणाऱ्या सगळ्याच रथांचं मानकऱ्यांचा या सगळ्यामध्ये मानसन्मान सुद्धा केला जातोय, स्वागत केलं जात आहे। या सगळ्याच्या अनुषंगाने आपण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। काय सांगाल, अनेक वर्षांपासूनची सगळी परंपरा आहे, आजही अतिशय उत्साहामध्ये शिवजयंती साजरी होत असलेली पाहायला मिळते। तुम्ही स्वतः सगळे पदाधिकारी स्वागतासाठी थांबलेले आहात। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जवळजवळ 396वी जयंती साजरी करत आहोत। या जयंतीमध्ये येणारे सर्व सरदार कुटुंब जे आहेत त्यांचे स्वराज्य रथ या ठिकाणी येतात। ते लाल महल पासून सुरू होणारे जे हे रथ आहेत, आपल्या जगातील सर्वात प्रथम अश्वारूढ असलेला शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे। या ठिकाणी हे यांचे सांगता समारंभ होतो आणि या ठिकाणाचं जे मंडळ आहे त्या मंडळाचे आम्ही जबाबदार पदाधिकारी असल्यामुळे आम्ही त्यांच्या इथं स्वागत कक्ष आम्ही या ठिकाणी त्यांचं उभारलेले आहे। या त्यांचं आम्ही भव्य प्रमाणात स्वागत करतो। आमच्या मंडळामध्ये सर्व धर्म समभावाचे सर्व कार्यकर्ते आहेत आणि सर्वजण मिळून आम्ही या ठिकाणी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतो। याचप्रमाणे ही जयंती साजरी करताना या ठिकाणी या जन्मभूमीमध्ये शिवाजी महाराजांचे पदस्पर्श लाभलेले अशी ही आमची शिवाजीनगर गावठाण भांबुर्डा ज्याला म्हणतो ती ही भूमी आहेत आणि ह्या भूमीमध्ये आमचे जन्म झाला आहे। मी, माझा भाऊ बाबा शेख, आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मनापासून आम्ही आमचे प्रयत्न करत असतो की चांगल्या पद्धतीने हे सगळी जयंती साजरी व्हावी। पण यावर्षी आम्ही जयंती साजरी करत असताना आमच्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री जे आता आपल्यामध्ये नाही आहेत, आदरणीय अजितदादा, त्यांची या ठिकाणी आम्हाला खूप आठवणी येतात। प्रत्येक शिवजयंतीला ते या ठिकाणी जयंती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी ते येत होते आणि आमच्या मंडळाला पण ते भेट देत होते। ह्या त्यांच्या आठवणी आमच्या मनातून जात नाही। शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे खरे अर्थाने आमचे अजितदादा होते, त्यांची या ठिकाणी आम्हाला एक आठवण म्हणतो आपण की ती आमच्या मनातून जात नाही। या ठिकाणी मी शिवाजी महाराज जयंतीचे सर्व आमच्या नागरिकांना, सर्व धर्माच्या, सर्व समाजाच्या सर्वांना आम्ही या ठिकाणी शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो। जय शिवजाऊ। नक्कीच आपण बघतोय आणखी काही पदाधिकाऱ्यांशी सुद्धा आपण बोलणार आहोत। मात्र दुसरीकडे रथ जे आहेत ते रथ येणं अजूनही सुरू आहे आणि हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी खरं तर स्वागत कक्ष उभारलेला आहे आणि या मंडळाच्या वतीनं सगळं स्वागत केलं जात आहे। काय सांगाल, अनेक वर्षांपासूनचा हा सगळा तुमची परंपरागत मंडळाची ही सगळी परंपरा आणि पुण्याची शिवजयंती आणि तुमच्या मंडळाचं असलेलं एकंदरीत नातं? आमचं श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळ सन 1956 पासून ही शिवजयंती इथे साजरी करत आहे। ही आमच्या ह्या मंडळाची तिसरी पिढी आहे। आम्ही ही आता शिवजयंती आणि गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतोय। सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ही शिवाजीनगर गावठाण इथे छत्रपती शिवाजी महाराजांची चरणस्पर्श झालेली पवित्र भूमी आहे। हे एक महत्त्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे जगातील अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा हा इथला पहिला आहे आणि अशा ह्या ठिकाणी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना शिवजयंती उत्सवात साजरी करायला मिळते। आम्हाला खूप आनंद होत आहे आणि येणाऱ्या सर्व शिवप्रेमींना आमच्या वतीने शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। जेव्हा आपण छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करतोय, केवळ ही जयंती म्हणजे गाणी लावणं नाहीये किंवा केवळ फक्त सांस्कृतिक सोहळा नाहीये, मात्र विचारांचा सुद्धा हा सगळा सोहळा असतो।
तुम्ही सगळ्याच तुमच्या कार्यकर्त्यांना नेमके काय विचार घेऊन तुम्ही सगळे पुढे जाताय? नाही, निश्चितच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. या ठिकाणी आपण बघितलं अतिशय पारंपरिक पद्धतीने आमचे मित्र शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अमित शेठ गायकवाड यांच्या पुढाकाराने जे शिवरथ सगळे सरदार घराण्याचे सगळे रथ येतात, सर्व पारंपरिक पद्धतीने इथे येतात आणि ह्या भागामध्ये इथे या चौकामध्ये कोणत्याही प्रकारचा जो साऊंड सिस्टीम लावणं वगैरे असं काही नाही. पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने सगळे शिवजयंती आम्ही साजरी करतो. परत येणारे हे सगळे जे आहेत विविध प्रकारचे पारंपरिक शिवाजी महाराजांच्या वेळेचे जे पारंपरिक खेळ आहेत त्याचेही इथं प्रात्यक्षिक दाखवलं जातं. ही पूर्ण दिवसभर हाच सगळा कार्यक्रम हा लोकांना पूर्ण जनजागृती केली जाते आणि पारंपरिक महाराजांचे विचार हे जपण्याचा प्रयत्न आम्ही करत राहतो इथे. नक्कीच काय सांगाल तुम्ही? आता स्वतः तुम्ही इतके वर्ष मंडळाच्या वतीनं ही सगळी शिवजयंती साजरी करताय, मात्र शिवाजी महाराजांचा असा एक विचार जो आत्ताच्या तरुण पिढीने नक्कीच अंमलात आणला पाहिजे असं वाटतं. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करतो. जसं आपण विचारलं की महाराजांचे कुठले विचार आपण अंमलात आणले पाहिजे, तर तरुणांनी सर्वप्रथम मला असं वाटतं की सर्व जाती धर्म याच्या पलीकडे ज्या लोकांना एकत्र करून एक संधपणे जर आपण सगळ्यांनी एकत्रित राहिलं तर तोही खूप मोठा विचार महाराजांचा आहे. कारण त्यांनी 12 बलुतेदारांना सर्वांना एकत्र केलं होतं. त्याच पद्धतीने आज आपल्याला हे जे काही आता देशामध्ये घडतंय, खरं आपण त्या महाराजांच्या विचारांनी चाललोय का, हा एक नक्कीच विचार करण्याचा विषय आहे. नक्कीच आपण बघतोय अतिशय उत्साहाच्या भरात शिवजयंती ही पुणे शहरामध्ये सुरू असलेली पाहायला मिळते. आता आपण बघतोय मागे सरनोबत सरसेनापती येसाजी कंक यांच्या कुटुंबियांच्या वतीनं, म्हणजे त्यांचे जे वंशज आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं काढण्यात आलेला हा रथ आहे आणि या रथाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मागे जर आपण बघितलं तर सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या रथाचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हा 5वा रथ आहे. कंक परिवाराचा हा 4था रथ आहे आणि अशाच पद्धतीने शेकडो रथ पुढच्या काही वेळात या ठिकाणून मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. याच सगळ्या रथांच्या आणि या सगळ्या सुभेदार सरदार कुटुंबियांच्या स्वागतासाठी मंडळाच्या वतीनं हे सगळं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवरायांची अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. प्रत्येकाला छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं दर्शन घेता येईल अशा पद्धतीची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. त्याचबरोबर शिवपूजन सुद्धा कार्यकर्त्यांच्या वतीनं झालेलं आहे आणि अतिशय पारंपरिक साजामध्ये सगळेच मराठमोळ्या रूपामध्ये सजलेले हे शिवप्रेमी अगदी लहान मोठे चिमुकले सगळेच पाहायला मिळतात. पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते. पारंपरिक मर्दानी खेळ खेळले जात आहेत आणि अतिशय उत्साहाच्या भरात संपूर्ण पुणे शहरामध्ये शिवजयंती जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते. खरं तर काल रात्रीपासूनच या ठिकाणी काल सायंकाळपासूनच हे सगळे जे रथ असतात हे सगळे रथ शनिवार वाड्याच्या बाजूला येऊन लागतात आणि जशा गणेशोत्सवामध्ये लाईनचे गणपती आपण पाहतो तशाच पद्धतीने या सगळ्या रांगा लागल्या जातात. मानाचे हे सगळे रथ असल्यामुळे प्रत्येकाचा एक नंबर ठरलेला असतो, आकडा ठरलेला असतो. त्या नंबर वाईज सगळे एका पाठोपाठ एक रथ लागतात आणि त्यानंतर लाल महालाच्या दिशेने हे रथ जे आहेत ते पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात. जाताना या मंडळामध्ये त्यांचं स्वागत केलं जातं. त्याचबरोबर पुढे जो अश्वारूढ पुतळा आहे शिवाजी महाराजांचा त्या पुतळ्याला सुद्धा या ठिकाणी अभिवादन केलं जातं, मुजरा केला जातो आणि त्यानंतर हे सगळे रथ जे आहेत ते पुढे जाताना पाहायला मिळतात. अतिशय उत्साहाच्या भरात ही सगळी शिवजयंती साजरी केली जाते. त्याचबरोबर पुणे पोलिसांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी कुठलीही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार नाही अशा अनुषंगानं सगळी तयारी केलेली पाहायला मिळते. वाहतुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहेत कारण जवळपास सर्वच मूळ ज्या मुख्य पेठा आहेत, मुख्य रस्ते जे आहेत सिटीमधले, या सगळ्या सिटीमधल्या रस्त्यांवरती शिवजयंतीचा हा सगळा उत्सव साजरा केला जातो आणि त्यामुळे इथल्या वाहतुकीमध्ये बदल केलेले आहेत. मात्र पर्यायी व्यवस्था, पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेले सुद्धा पाहायला मिळतात आणि अशाच सगळ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आज दिवसभर पुणे शहरामध्ये छत्रपती शिवरायांची ही जयंती जी आहे ती साजरी होताना पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.